नमस्कार मंडळी, वेलकम बॅक. फायनली आपली ट्रिप छानपैकी झालेली आहे. घरी आल्यानंतर आम्ही एक दिवस आराम केला आणि बाहेरचं खाऊन बाहेरचं पाणी पिऊन तब्येत खूप जास्त खराब झाली होती. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तुमच्यासोबत खूप दिवस झाले मी रेसिपी शेअर केलेली नाही आहे. तर आज मी तुमच्यासोबत हेल्दी होममेड केकची रेसिपी शेअर करणार आहे आणि आपलं बजेट आहे फक्त 30 रुपये. सो आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपलं बजेट फक्त 30 रुपये असल्यामुळे मी इथे घेतलेलं आहे पार्लेचं बिस्किट, ते पण 10 रुपयाचं. आपला बजेट थोडासा कमी आहे आणि आज आपण जो केक तयार करणार आहोत तो 3 लोकांसाठी इनफ आहे. जे बिस्किट्स आहेत त्याचे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला तो ग्राइंड करून घ्यायचा आहे. ग्राइंड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याची एकदम सॉफ्ट पावडर तयार करायची आपल्याला, कारण त्याच्यामुळे केक छान होतो. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे 2 चमचे साखर. जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल किंवा तुम्हाला साखर नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता, कारण पार्लेचं बिस्किट तसंही गोडच असतं. त्यानंतर ती जी पावडर आहे ती आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला थोड्याफार गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स करायच्यात. जर तुम्हाला कोको पावडर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करा, पण मी ह्याच्यामध्ये 1 चमचा कोको पावडर टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे दूध, पण आपल्याला फक्त अर्धी वाटीच दूध लागणार आहे, कारण आपण 10 रुपयाचं बिस्किट घेतलेलं आहे. 10 रुपयाच्या पार्लेच्या बिस्किटसाठी मी तुम्हाला हे सगळं प्रमाण सांगते. त्यानंतर आपल्याला 2 चमचे नॉर्मल जे तेल आहे कुकिंग ऑइल ते वापरायचं आहे. जर तुम्ही कुकिंग ऑइल म्हणजे नको असेल तुम्हाला तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. तर इथे मी 2 चमचे कुकिंग ऑइल आणि अर्धी वाटी फक्त दुधाचा वापर केलेला आहे आणि दूध थोडं थोडं टाकून छानपैकी ते मिक्स करायचं. जेवढं छान आपण ते फेटू, जेवढं छान मिक्स करू तेवढा आपला छान केक होतो. तर इथे फक्त अर्धी वाटी मला दुधाची गरज लागलेली आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की 10 रुपयाच्या बिस्किटसाठी अर्धी वाटी दूध लागतं. माझ्याकडे व्हॅनिला इसेन्स होतं म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये टाकलं, अगदी 2 थेंब. जास्त व्हॅनिला इसेन्स वापरणं पण चांगलं नसतं, त्याच्यामुळे मग कडवटपणा येतो. पण ह्या सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत, जसं की व्हॅनिला इसेन्स, कोको पावडर, म्हणजे तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा केक तसाच होणार आहे. तर इथे मी जे होतं घरामध्ये म्हणून ते टाकलेलं आहे. छानपैकी थोडं थोडं दूध टाकून ते मस्तपैकी फेटून घेतलेलं आहे आणि छानपैकी आपल्याला एक त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची. एकदम पण पातळ करायचं नाही आहे आणि एकदमसुद्धा जाड ठेवायचं नाही आहे, कारण दोन्ही कंडिशन्समध्ये केक खराब होणार. तर इथे मी छोटंसं चहाचं जे आमचं भांडं आहे ते वापरणार आहे. त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे जे आपण बॅटर तयार केलं आहे ते मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय वापरलं, 10 रुपयाचं बिस्किट वापरलं, त्यानंतर वापरलं आपण दूध, त्यानंतर कोको पावडर, व्हॅनिला. छानपैकी मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि ते ॲक्टिवेट होण्यासाठी आपण त्याच्यावरती टाकणार आहोत 1 चमचा दूध. त्याच्यामुळे ते व्यवस्थित मिक्स व्हायला मदत होते. तर हे छानपैकी फेटून घ्यायचं आणि त्याच्या आधीच आपल्याला गॅस ऑन करायचा आहे, म्हणजे गरम करायचं. जे पातेलं, ज्या पातेल्यामध्ये आपण करणार आहोत केक, तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा करू शकता. तुम्ही याच्यामध्ये मिक्स म्हणजे ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता, पण माझ्याकडे टुटी फ्रुटी होती म्हणून मी त्याच्यामध्ये ती टाकली. ह्या भांड्याला आपण ऑलरेडी तेल लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही जे भांडं आपण वापरतो आहे त्याच्या खाली टाकू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. त्यानंतर सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि जे भांडं आहे ते थोडंसं आपण टॅप करायचं. त्याच्यामुळे काय होतं, ते व्यवस्थित सिमिलर साईजमध्ये केक होतो. तर इथे मी ऑलरेडी एक भांडं आहे ते गरम करत ठेवलं होतं गॅसवरती. त्याच्यावरती मी एक छोटी स्टीलची प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती आपण केक करणार आहोत. मी फक्त 20 मिनटं केक केला आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता केक किती छान फुललेला आहे. म्हणजे मला काहीच करायची गरज लागली नाही. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, 20 मिनटानंतरच तुम्हाला त्याच्यावरचं झाकण काढायचं आहे. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. तर इथे मी जी सुरी आहे ती केकमध्ये टाकून बघितले आणि केक आपला अगदी परफेक्ट झालेला आहे. आणि कधी केक काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो थंड झाल्यावरतीच काढायचा, त्याच्यामुळे तो व्यवस्थित निघतो. तुम्ही जर मी सांगितलेलं प्रमाण व्यवस्थित जर फॉलो केलं ना, म्हणजे तसं वापरलं ना, तर तुमचा केक अगदी परफेक्ट होईल. थोडा थंड झाल्यानंतर मी तो केक काढायला घेतला. आपल्याला हा केक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या ज्या 4 गोष्टी आहेत त्या आहेत बिस्किट, त्यानंतर तेल,
त्यानंतर आहे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि दूध. ह्या 4च गोष्टी आपल्याला केक बनवण्यासाठी लागणार आहेत. म्हणजे 4 गोष्टी वापरून सुद्धा सेम केक तुम्ही करू शकता. फक्त आपण कोको पावडर वापरल्यामुळे ह्या केकचा कलर चेंज झालेला आहे. तर मी ही चूक करते आता की मी गरम गरम असतानाच त्याचे 2 पार्ट करते, कारण मला तो थोडा डेकोरेट करायचा आहे. पण तुम्ही ही चूक अजिबात करू नका. थोडासा केक थंड होऊन द्या आणि मगच त्याचे 2 पार्ट करा. पण मला रात्री 12 वाजता हा केक कट करायचा होता, त्याच्यामुळे मी गरम गरम असतानाच तो कट केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता हेल्दी आणि चांगला केक होतो. म्हणजे आत्तापर्यंत फक्त आपण 10 रुपयाचं बिस्किट बाहेरून आणलेलं आहे आणि दूध तर आपल्या घरामध्ये असतं, तेलसुद्धा आपल्या घरामध्ये असतं. कधी कधी कोणाकडे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर नसतात, पण त्या 10-10 रुपयाला पण गोष्टी मिळतात. आणि 10 रुपयाचं बिस्किट नंतर आता आपण वापरलेलं आहे हे 10 रुपयाचं चॉकलेट सिरप. ते पण सगळीकडे अवेलेबल असतं. तर 10 रुपयाच्या बिस्किटच्या केकसाठी 10 रुपयाचं हे सिरप आहे ते इनफ आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपला केक डेकोरेट व्यवस्थित होऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता मी कसा हा केक आत्तापर्यंत 30 रुपयामधलं 20 रुपयाचं आपलं बजेट संपलेलं आहे, कारण 10 रुपयाचं सिरप आणि 10 रुपयाचं बिस्किट आपण घेतलेलं आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात अवेलेबल असतात. आणि आजकाल इतके भारी भारी केकच्या व्हिडिओज तुम्ही बघितल्याच असतील, पण एक हेल्दी आणि होममेड केक खाल्लेला कधीही चांगला असतो. त्याच्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते की कमी पैशांमध्ये सुद्धा हेल्दी केक आपण खाऊ शकतो जर तो तुम्ही घरी बनवलात तर इथे सगळं चॉकलेट सिरप जे आहे ते मी वरती टाकून घेतलं आणि त्यानंतर ड्रायफ्रूट कटरनी मी ड्रायफ्रूट्स छानपैकी कट करून घेतले. ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ताचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे कोणतंही ड्रायफ्रूट अवेलेबल असेल तर ते तुम्ही वापरू शकता. साधे काळे मनुके असतील तर त्यानेसुद्धा तुम्ही केक डेकोरेट करू शकता. तर इथे मी घेतलेली आहे 5 रुपयाची डेअरी मिल्क आणि थोडंसं पाणी गरम करत ठेवलं आहे, कारण आपल्याला चॉकलेट मेल्ट करायचं आहे. तुमच्याकडे घरामध्ये चॉकलेट अवेलेबल असेल कोणतं तर ते तुम्ही वापरू शकता, पण आपला बजेट थोडासा कमी आहे. म्हणजे असं नाही की बजेट कमी आहे, मी तेवढ्या पैशांमध्ये सुद्धा आपण छान केक करू शकतो. ह्यासाठी मी हा केक तुम्हाला करून दाखवते. तर आपल्याला चॉकलेट थोडंसं मेल्ट करायचं आहे. ह्याची पण इतकी अशी काही गरज नाही आहे, म्हणजे पण थोडंसं डेकोरेशनसाठी मी हे वापरलेलं आहे. तर इथे ते चॉकलेट छानपैकी मेल्ट करून घ्यायचं आणि शक्यतो म्हणजे मोस्टली सगळ्यांनाच माहिती असेल की चॉकलेट असंच मेल्ट केलेलं चांगलं असतं, कारण ते व्यवस्थित मेल्ट होतं आणि त्याचा वापरसुद्धा आपल्याला व्यवस्थित करता येतो. तर इथे अगदी 10 मिनटामध्ये छानपैकी चॉकलेट जे आहे ते मेल्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर अगदी 1 मिनटासाठी पुन्हा मी चॉकलेट ते थोडंसं मेल्ट करत ठेवलं, कारण मला अजून वाटत होतं थोडंसं सॉफ्ट वापरावं. तर इथे मी ते वापरलेलं आहे. त्यानंतर मी वापरलेलं आहे लिटिल हार्ट्स. हे पण ऑप्शनल आहे. तसाही हा केक रेडी झालेला आहे पण डेकोरेशनसाठी. तर आपण जी 5 रुपयाची डेअरी मिल्क वापरलेली आहे ती हे जे लिटिल हार्टचे जे बिस्किट्स आहेत ते चिटकवण्यासाठीच वापरलेले आहे. तर तिथे तुम्ही दुसरी कोणती पण गोष्ट यूज करू शकता. तर इथे मस्तपैकी आपला 30 रुपयामध्ये केक तयार झालेला आहे. मॅक्झिमम 35 रुपये, त्यापेक्षा जास्त पैसे आपल्याला नाही लागणार, कारण खूप साऱ्या गोष्टी आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पण डेकोरेट करू शकता, जशा तुम्हाला आयडिया सुचतील त्याप्रमाणे. तर अगदी कमी बजेटमध्ये आपण केक तर करू शकतो, पण तो डेकोरेटसुद्धा करू शकतो. आणि हा जो केक आहे जर चॉकलेट सिरप न वापरता जर तुम्ही तसाच केक बाहेर ठेवला तर तो 8 दिवस राहू शकतो आणि असा केक 2 दिवस व्यवस्थित राहतो. फ्रीजमध्ये पण तुम्ही हा केक ठेवू शकता. आणि जर तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर साखर न टाकता सुद्धा हा केक करू शकता आणि चहासोबत वगैरे सुद्धा खाऊ शकता. खूप जणांना आवडतो चहासोबत केक खायला, म्हणजे काही काहींना नसेल आवडत तर त्यांना थोडं ऐकायला ऑकवर्ड वाटत असेल, पण चहासोबत असा केक छान वाटतो. म्हणजे विदाऊट डेकोरेशन, विदाऊट चॉकलेट सिरप असा केक छान वाटतो ब्रेकफास्टमध्ये वगैरे खाण्यासाठी. तर म्हणून मी हा व्हिडिओ केला की कमी पैशांमध्ये सुद्धा आपण हेल्दी आणि होममेड चांगला केक करू शकतो आणि तो डेकोरेटसुद्धा करू शकतो. तर ह्यासाठीच आजचा हा ब्लॉग होता. तर तुम्हाला हा केक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्या पद्धतीने तुम्हाला डेकोरेट करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि छानपैकी सेलिब्रेशनसुद्धा करू शकता. म्हणजे घरातल्या घरात जर कोणाचा बड्डे असेल आणि छोटंसं असं रात्री सेलिब्रेशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.